हाय मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या या चॅनल जे स्टार मराठीमध्ये. तर गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं क्लच, ब्रेक, एक्सिलेटरचा वापर कसा करायचा हा मी पहिल्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं. सेकंड व्हिडिओ आपला गेअर कसा चेंज करायचा किंवा कधी करायचा ते पण मी सेकंड टॉपिकमध्ये आपल्याला शिकवलेलं. थर्ड व्हिडिओ मी सांगितलेलं तुम्हाला गाडीतल्या छोट्या मोठ्या सेन्सरबद्दल आहे. तर आजचा व्हिडिओ आपला आहे गाडीतल्या सीट मागे पुढे कसे करायची, गाडीतले सेन्सर काय कामाचे आहेत किंवा आपण सीट बेल्ट लावायची सोपी पद्धत काय, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी शिकवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. मी भेटतो तुम्हाला व्हिडिओच्या लास्ट एंडिंगमध्ये. ओके, स्टार्ट करू व्हिडिओ. तर आपण स्टार्ट करू व्हिडिओ. पहिले सीट ॲडजस्टमेंट कशी करायची. तर आपल्याला कसं माहिती पडेल की पुढं किती जायचं आहे की मागे किती जायचं आहे, बसायचा कसा. तर सगळ्यात पहिले पुढं किती जायचं ते बघू. हे दिसतंय, आपला पाय असा हवेत नाही गेला पाहिजे. क्लच प्रेस केला तर पाय हवेत नाही गेला पाहिजे, म्हणजे आपल्याला क्लच सोडताना त्रास होईल. याच्यामुळे आपण जास्त वेळ गाडी नाही चालवू शकू. असं पाय हवेत राहिलं तर आपल्याला इथं दुखायला चालू होईल, इथं या साईडला, इथं खाली. जास्त वेळ आपण क्लच प्रेस करू शकत नाही. तर काय करणार, एकदम आपली सिटिंग पोझिशन बरोबर ठेवू पहिले. तर आता बघा, मला पुढे जायचं आहे. आता पाय पोचत नाही म्हणजे मला पुढे जायचं आहे. ओके, तर पुढं कसं जाणार, याचं असं असं करून जाऊ शकतो का आपण, फक्त असं करून नाही. तर इथं एक बटन आहे, हे लिव्हर दिसतंय, हा वाला. एक मिनटं मी लाईट लावतो. दिसला हा लिव्हर. याला असं वरती खेचायचं आणि असं पुढे जायचं. मागे येताना मागे, पुढे जायचं असेल तर पुढे. आता बघा, मी घेतला पुढे. आता मी क्लच प्रेस करतो आहे. माझा पाय हवेत नाही आहे, माझा पाय इथं खाली टेकला आहे. आता मी असा क्लच सोडू शकतो, असं प्रेस केला क्लच सगळं आणि सोडताना हळू असं सोडला. तर बघितलं, सीट पुढे घेतली, आपला क्लच प्रेस आरामात होतं आहे. तर आता हे झालं, समजलं आहे की सीट किती पुढे घ्यायची की आपला क्लच प्रेस झाला पाहिजे. त्याच्यानंतर ब्रेक आणि एक्सिलेटर, याला तर आपण हलक्यामध्ये पण यूज करू शकतो. तर क्लचवरच जास्त लक्ष द्यायचं, कारण क्लचचं पाय बघा एवढा चालला आहे आणि ब्रेकला एक्सिलेटर हा वरती आहे. ओके, तर हा समजला असेल तुम्हाला सीट पुढे किती घ्यायची. आता मागे कशी घेणार, तर इथं बघा एक लिव्हर आहे, हा दिसतोय. याला असं वरती खेचायचं, वरती खेचला. आता याला टेकलं की मागे चाललो, सरळ बसलो की सीट आपोआप मागे येईल असे. आता समजा याला वरती खेचलं आणि याला हळूच पुढे घेतलं तर पुढे मागे येईल. याला टेकलो तर मागे, याला पुढे घेतलं तर पुढे, असं बसायचं. ही अशी पोझिशन राईट आहे, म्हणजे आपल्याला जास्त वेळ गाडीत बसता येईल आणि क्लच, ब्रेक, एक्सिलेटर आरामात आपण यूज करू शकतो. ठीक आहे, समजलं. तर हे होतं आपलं गाडीत बसल्यानंतर सिटिंग पोझिशन, समजलं ना. तर आपण सेकंड टॉपिक बघू. तर आपलं सेकंड आहे सीट बेल्ट. तर मला इथं पकडायला काय नाही, म्हणून मला इथं परत ठेवायला लागेल. आता बघा, सीट बेल्ट कसं लावायचा. बसलो आपण गाडीत, तर याला असं खेचलं, हा नोब दिसतोय. त्याच्यानंतर याला खेचल्यानंतर हा, तर हे झालं. असंच खेचायचं नाही, सगळं इथपर्यंत आलेलं. त्याच्यानंतर याला परत याला मागे घेऊन जा आणि या हाताने असं पुढे खेचा बेल्ट. त्याच्यानंतर इथं लावायचं आहे आपल्याला, असं समजलं. इथं लावायचं बघा, याला आपण असं लावून ठेवायचं. 2 आहेत, इथं नाही लावायचं. हा बाजूला जो बसतो त्याच्यासाठी आहे, हा आपल्यासाठी. त्याच्यानंतर याला आपण असं टाईट करून घेऊ, म्हणजे आपण एकदम परफेक्ट पद्धतीने बसली गाडी. समजलं सीट बेल्ट कसं लावायचं. आता खोलायचं कसं, तर हा बटन दाबायचा असं. हा हात बघा, हां ते सांगायचं राहिलं. जेव्हा आपण खेचलं असा, तर असंच ठेवायचं. याला आपला हात आत गेला पाहिजे सीटच्या आतमध्ये. मग असं हा लावला, असं नाही लावायचा. असं लावतात लोक. त्याच्यानंतर असं लावतात, असं पण नाही. बसलो आपण तर सीट बेल्ट असा लागला पाहिजे, असा.
तर मी सोपी पद्धत सांगितली ते मला की सीट बेल्ट हाय मागे, लेफ्ट हाताने पकडा, हळू खेचा, राईट हात आतूनच घाला, मागे खेचा, लागला, सीट बेल्टचं काम झालं. सीट बेल्ट लावलं आपण, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ शकतो. समजलं? आता मी फक्त बसलोय म्हणून मी सीट बेल्ट लावत नाही. जेव्हा मी जाईन गाडी घेऊन पुढे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जेव्हा आपण शिकू पुढे जायचं, त्यावेळेस मी तुम्हाला सीट बेल्ट लावूनच गाडी शिकवणार आहे. नाहीतर 2000 रुपये फाईन आहे. समजलं तुम्हाला? आता इथं बघा, हा सिस्टम AC सिस्टम आपला 1 2 3 हे सगळा ACचा पार्ट आहे. आणि इथं एक बटन असतो, तो या गाडीत नाही आहे, तोडला मी. आता बघा, हा दिसतोय बाण आपला, आणि हा ACचा सिस्टम आहे. जर हा बाण इकडं असेल तर AC चालू आहे. याला आपण असं फिरवलं तर हीटर चालू होईल, AC. समजलं तुम्हाला? जर हा बाण इकडं असेल निळ्या साईडला तर AC चालू आहे. इकडं फिरवला, रेड साईडला आणला तर आपल्या गाडीचा हीटर चालू होईल. आता गरमी चालू आहे, मे महिना चालू आहे, फुल गरमी आहे. आता पण बसलो आहे, AC चालू आहे तरी माझी पाठ पिकली, म्हणजे फुल गरमी आहे. आता मला ACच पाहिजे. याच्यात हीटर चालू करणार का? नाही. तर हीटर कधी यूज होतो? जेव्हा जास्त थंडी असेल त्यावेळेस आपण हीटर चालू करतो. आता सध्या हीटरची गरज नाही म्हणून ACवर ठेवलं आहे मी त्याला. इथं मुंबईमध्ये हीटर लागतच नाही पहिले, तर फक्त ACच लागते. सेकंड बघा, 1 2 3 4 हे आपल्या गाडीच्या ACचं स्पीड किती पाहिजे तुम्हाला? आता मी सेकंड केलं. आता मी एकटाच बसलो आहे म्हणून मला थोडीच हवा पाहिजे म्हणून मी 1वर ठेवलेलं. जेव्हा 2 जण बसतील गाडीत तेव्हा थोडी जास्त हवा पाहिजे असेल तर सेकंड. जर पूर्ण गाडी पॅक असेल तर आपल्याला 4थ्याला घ्यायलाच लागेल, कारण फुल थंड पाहिजे आपल्याला. समजलं? जेवढी स्पीड पाहिजे असेल आपल्याला तेवढं याला फिरवायचं. आता इथं बघा, मेन आहे, ते लोकांना कळतच नाही हे काय. हा दिसतंय बाण आणि माणूस. पहिले मी सांगून ठेवतो, पाय आणि माणूस. पाय, याच्यानंतर काच आणि पाय, याच्यानंतर फुल काच, आणि इथे लिहिलं आहे यूज विथ. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, माणूस दिसतोय त्याला एअर आहे. ACची हवा इथं मी बसलो आहे सगळी मलाच पाहिजे, तर मी त्याला त्याच्यावर सेट करेन. ही सगळी हवा मलाच पाहिजे. सेकंड आहे पायात आणि बॉडीमध्ये. ACची हवा मला पाहिजे आणि माझ्या पायात मच्छर चावत आहेत म्हणून पायात पाहिजे. त्यावेळेस आपण सेकंडवर सेट करून ठेवू. याला असं फिरवायचं. थर्ड असं, सगळी हवा पायात दिसतंय, सगळी हवा पायातच जाईल. मग जास्त मच्छर चावत असतील तर पायातच ठेवायचं त्याला. थर्ड दिसतंय काच आणि पाय. वरती काचेवर हवा पाहिजे. हे कधी लागतं आपल्याला? जेव्हा आपले काच वाईट होतात ना, सगळे वाईट होत आहेत, पाऊस पडतोय किंवा जास्त थंडी असेल तरी वाईट होतात, त्यावेळेस आपल्याला असं करायचं आहे. फॉग असेल जास्त त्यावेळेस वाईट होतात, आपोआप आतून वाईट होतात. नंतर आपलं वाफ निघते तोंडातनं, त्याच्यामुळे पण वाईट होतात. त्यावेळेस आपल्याला हे वापरायला लागेल. आता चौथा बघा, यूज विथ. हा लिव्हर दिसतं, याला इकडं असा फिरवायचा, याला फिरवला आणि याला इथं असं करून ठेवायचा. याचा अर्थ आहे की सगळी हवा आपली काचेवर जाईल. समजलं? अशी मागून मग सगळे आपले काच जे वाईट झाले असतील ते हवेमुळे क्लीन होतील. समजलं? हा टॉपिक आपलं याच्याबद्दल होता. आता इथं मी सारं एकच लाईट दाखवतो सध्या. ही लाईट दिसते तुम्हाला? ही आपली हँडब्रेकची लाईट. हँडब्रेक कुठे आहे? इथं. त्याला म्हणतात हँडब्रेक. आता बघा, ती लाईट दिसते, गेली, वरती खेचलो, आली. फक्त सध्या एवढंच लक्षात ठेवा, ती हँडब्रेकची लाईट आहे. सेकंड टॉपिक आपण याच्यावरच घेणार आहे की हा डॅशबोर्डचा सेन्सर आहे, त्याच्यामधले जे लाईटी आहेत समोर छोटे छोटे, जे डॅशबोर्डवर ती लाईटी येतात ते कशासाठी वापरतात, तेव्हा त्या लाईटींचं काम काय. ओके. तर आता तुम्हाला समजलं असेल गाडीमधले सीट मागे पुढे कसं करायचं, सीट बेल्ट कसं लावायचं आणि AC सिस्टम मी शिकवणं आहे. म्हणजे आता व्हिडिओलाही मोठी होत चालली आहे म्हणून मी आता शॉर्टमध्येच सांगतो आहे. नेक्स्ट टॉपिक आपण डॅशबोर्डमधला हे करू, आपण डॅशबोर्डला कवर करू. त्याच्यानंतर परत त्याच्या लाईटी जर समोर दिसल्या आपल्या चालू गाडीमध्ये, आता बघितलं एकच लाईट होती, त्याला आपण खाली केले, ती लाईटी गेली.
जर दिसते तर आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळं सांगेन एकदम समजून. फक्त तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे. जर काही कळलं नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून दाखवेल. ही वॅगनर आहे, तुमची गाडी जी कुठली असेल त्या गाडीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा त्या गाडीची तुम्हाला काय समजत नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्या बद्दल सगळी माहिती देईन. ओके, मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओ में. तोपर्यंत बाय.